नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौर्णिमेचा आध्यात्मिक महत्त्व आणि त्यासोबत एक असा खूपच सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय. तर उपाय जाणण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे डेली व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचे बटन नक्की दाबा, जेणेकरून सगळ्यात अगोदर मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर आज आपण जाणणार आहोत एक पौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व आणि त्यासोबतच एक खूप सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय. पौर्णिमा म्हणजे काय? पौर्णिमा हा चंद्राचा पूर्ण प्रकाशाचा दिवस आहे. या दिवशी चंद्राच्या किरणामुळे मन शांत होते आणि नकारात्मकता दूर होते, सकारात्मक शक्ती सक्रिय होते. हिंदू धर्मात पौर्णिमेला देवी देवतांची विशेष कृपा मिळते असे मानले जाते. या दिवशी दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेसारखे उत्सव या दिवशी साजरे होत असतात. पौर्णिमेला काय करावे? तर सकाळी उठून स्नान करून देवपूजा करावी, चंद्राला दूध किंवा पाणी अर्पण करावे, गरजूंना दान आणि मन शांत ठेवून जप, ध्यान असा सर्वात प्रभावी उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. तोही एक चिमूटभर हळदीचा. तुम्हाला तोही करायसाठी लागणार आहे. तुम्हाला एक चिमूटभर हळद, दिवा, श्री दत्ताचा फोटो असेल तर फोटो. उपायाची पद्धत कशी करायची ते बघायचं आहे आपल्याला. पौर्णिमेच्या संध्याकाळी स्वच्छ ठिकाणी दिवा लावा. उजव्या हातात चिमूटभर हळद घ्या. डोळे मिटून आपली इच्छा बोला आणि 3 वेळा मंत्र म्हणा. ओम श्री दत्तात्रेय नमः, ओम श्री दत्तात्रेय नमः, ओम श्री दत्तात्रेय नमः असा तुम्हाला 3 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री दत्तात्रेय नमः. हळद देवापुढे अर्पण करा आणि नमस्कार करून देवाचे आभार माना. हा उपाय केल्याने घरातील क्लेश दूर होतात, आर्थिक अडचणी कमी होतात, कामात यश मिळू लागतं आणि मन प्रसन्न राहतं, वाईट शक्ती दूर होतात. उपाय करताना संशय नको, मन विचलित होऊ देऊ नका आणि श्रद्धा आणि नम्रतेने उपाय करा. सलग 3 पौर्णिमा उपाय केल्यास फार लवकर परिणाम अनुभवास येतो. श्रद्धा असेल तर एक चिमूटभर हळद देवाचा अपार शक्ती असते. हे बघा, श्रद्धा जर असली तरी एक चिमूटभर हळदीचा देवाचा अपार शक्ती असते. आणि हा तुम्ही जर श्रद्धेने आणि भक्तीने कोणताही उपाय करसाल, तुम्ही म्हणसाल की उपाय काही नसतं या जगात, काही आता एकदम शास्त्रज्ञांसारखं जर तुम्ही म्हणसाल की हे काही खरं नसतं, तर बघा, कोणतंही काम करताना, कोणतीही सेवा करताना, कोणताही उपाय करताना मनापासून आणि विश्वासाने केला तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर तुम्ही कोणतंही काम करताना देवावर, कोणत्याही देवाची, तुम्ही ज्या देवाची करता ते गुरु असतील तुमचे, किंवा तुम्ही कोणत्याही एखाद्या गुरुला मानता, त्याचे स्मरण करून त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि श्रद्धेने जर कोणतंही काम केलं तर तुम्हाला ते उपायाचा फायदा नक्कीच मिळेल, त्या सेवेचा फायदा नक्कीच मिळेल. ह्या सेवा करताना मनापासून करा आणि श्रद्धेने करा. असं केलं ना तर दगडालाही देव पण येतं म्हणतात, ते काही खोटं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना श्रद्धा आणि मनापासून करत जा, जेणेकरून तुम्हाला याचे परिणाम दिसतील. खूप काही सांगणार नाही मी, पण असंच सांगेल की फक्त मनापासून काही गोष्टी करत जा. मनाने केले ना तर खूप काही आपल्या जीवनामध्ये घडत असतं. खूप काही सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या छोट्या गोष्टी जर आपण केल्या ना तर आपल्याला खूप काही फळ मिळत असतं. आणि हे बघा, काही जर आपण अशा म्हणतात ना विशेष गोष्टी केल्या तर खूप काही बदल तुमच्या जीवनामध्ये दिसणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी हा एक चिमूटभर हळद घ्या. देवापुढे बसून 3 वेळा म्हणा ओम श्री दत्तात्रेय नमः. हळद अर्पण करा. हा उपाय पैशाची अडचण संपवतो आणि मानसिकता शांतता वाढवतो, सौभाग्यही टिकून राहू देतो. हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि व्हिडिओ आवडल्यास ओम दत्तात्रेय नमः कमेंटमध्ये नक्की करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.